जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज जे मी बोलणार आहे ते आजपर्यंत कोणीही बोललं नसेल. गर्व आहे मला माझ्या वसई विरार शहर ट्रॅफिक पोलीस हवालदारांचा आणि त्यांच्या कार्याचा मला अभिमान आहे. वसई विरार शहर महानगरपालिका ट्रॅफिक पोलीस RTO यांचा मला गर्व आहे. कारण इतकं मेहनतीने काम करीत आहेत की आज माझ्या महाराष्ट्रात UP आणि बिहार तसेच इतर परप्रांतीयांची वाढती लोकसंख्या, जे अजून वाढणारे लोकांचे लोंढे, इतक्या प्रमाणात त्यांची वाहनं आणि परप्रांतीयांची मुजरी, त्याचप्रमाणे परप्रांतीयांची दबंगशाही, आणि एकीकडे माझे ट्रॅफिक पोलीस उन्हातान्हात होरपळत आपले कार्य नीट नियमाने पार पाडित आहेत. बघा, उन्हाच्या होरपळीने त्यांच्या चेहरा सुद्धा आणि शरीर सुद्धा करपलेल्या अवस्थेत आहे. उन्हातान्हात भर पावसात अगदी कोरोना काळात सुद्धा ट्रॅफिक पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि बजावत आहेत. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आज काही पत्रकार बांधव माझ्या ट्रॅफिक पोलिसांचे नाव खराब करण्याचे कार्य करीत आहेत, खराब करीत आहेत. तर त्यांनी असे करू नये. आज प्रत्येक ठिकाणी CCTV फुटेज आहेत. उगाच नागरिकांमध्ये चुकीचे गैरसमज पसरू नयेत ही पत्रकारांना नम्र विनंती. आज काही मुजोर वाहन चालक, माझी याच्याशी ओळख आहे, माझी त्याच्याशी ओळख आहे, मी इथलाच आहे, मला कोण काय करणार, माझ्या गाडीवर या पक्षाचे नाव आहे, हा स्टिकर आहे, असे आविर्भाव जगणारे मुजोर वाहन चालक रस्त्यावर त्यांच्यावर कारवाई माझे जर ट्रॅफिक पोलीस हवालदार करीत आहेत तर मला माझ्या ट्रॅफिक पोलीस हवालदारांचा गर्व आहे. आज आपण पाहतो नो पार्किंग लिहिलेले असले तरी तिकडे गाड्या पार्क करून मुजोर वाहन चालक बिनधास्तपणे कुठेही जातात. एखाद्या दुकानाच्या किंवा सोसायटीच्या समोर पार्किंग झोन नसताना सुद्धा तेथे रस्त्यावर वाहन पार्किंग करून मुजोर वाहन चालक कुठेही जातात. आज काही वाहन चालक गाडी 4-5 दिवस एकाच ठिकाणी पार्क करून सुद्धा ती पाहायला पण जात नाहीत. काही गाड्या अशाच ठिकाणी वर्षानुवर्षे तशाच उन्हातान्हात तरफडत असतात. तर या सर्वावर माझे पोलीस बांधव आपला जीव धोक्यात घालून कार्य करीत आहेत. अहो, मी बरोबरच बोलतोय, जीव धोक्यात घालून. अहो, जर एका ठिकाणी गाडी जास्त दिवस उभी राहिली तर तिच्यामध्ये कोण बॉम्ब सुद्धा ठेवू शकतो, जिलेटिनच्या कांड्या सुद्धा ठेवू शकतो, अन्य स्फोटक पदार्थ ठेवू शकतो, ज्वलनशील पदार्थ ठेवू शकतो. गाडीच्या डिकीमध्ये काय आहे कुणाला ठाऊक आहे का? मग अशा ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आपली टीम घेऊन गाड्या उचलत असतील तर तो त्यांचा प्राण पणाला लावून त्यांचे कार्य करत आहेत, त्यांची ड्युटी निभावत आहेत. मला त्यांचा गर्व आहे. कुणी गाडीच्या डिकेमध्ये चरस, गांजा, अफीम, गुटखा, अवैध दारू यासारखे अंमली पदार्थ ठेवत असेल व नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करून जात असेल तर ती वाहन उचलणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांचा मला गर्व आहे. कुणी मुजोर वाहन चालक गाडीच्या डिकीमध्ये नुकतंच जन्मलेला अल्बक ठेवून जातो, सोनं ठेवत असेल तर ते वाहन कुठे पार्क करून नंतर विल्हेवाट लावू या विभागात जर जात असेल तर त्याच्या गाडीवर कारवाई करणाऱ्या ट्रॅफिक पोलीस हवालदारांचा मला गर्व आहे. जर कुणी आता निवडणूक जवळ आल्या आहेत, नो पार्किंग झोनमध्ये वाहन ठेवून कॅश सुद्धा लावून जात असेल, कॅश ठेवून जात असेल गाडीच्या डिकीमध्ये, तर त्याचं वाहन उचललं तर त्या ट्रॅफिक पोलीस हवालदारांचा मला गर्व आहे. आज वसई विरार महानगरपालिका शहर ट्रॅफिक पोलीस हवालदार आणि त्यांची टीम अतिशय चांगलं काम करीत आहेत, उत्तम काम करीत आहेत, योग्य रीतीने कार्य करीत आहेत. मला त्यांचा गर्व आहे. आज ट्रॅफिक पोलिसांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आज मी प्रशासनाला विनंती करतो की वसई विरार शहर महानगरपालिका ट्रॅफिक पोलिसांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात यावं आणि ट्रॅफिक पोलिसांना पावर देण्यात यावी. आज ड्युटी बजावत असताना काही मुजोर वाहन चालक ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्यावर हातही उचलतात. तर अशा मुजोर वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी अशा मुजोर वाहन चालकांचा परवाना म्हणजे लायसन्स सुद्धा रद्द करण्यात यावं. तसेच कोणत्याही पुलावर गाडी उभी करून तेथे प्रेमाचे चाळे करणाऱ्या युगुलांची काही कमी नाही आहे, त्यांची सुद्धा वाहनं जप्त करण्यात यावी, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावं.
त्याचप्रमाणे रस्त्यात मध्येच गाडी उभी करून गप्पा मारणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र करीत आहे. जय महाराष्ट्र. गर्व आहे मला माझ्या वसई विरार शहर महानगरपालिका ट्रॅफिक पोलिसांचा. जय महाराष्ट्र. सत रक्षण आहे, खल निग्रहण आहे, सत्यमेव जयते. जय महाराष्ट्र.